हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड बघूया आजचा कोणता आहे. सो फर्स्ट वर्ड आहे डिलिजंट. डिलिजंटचं मीनिंग आहे हार्ड वर्किंग अँड केअरफुल. म्हणजे जो काय आहे हार्ड वर्किंग आहे, खूप मेहनती आहे आणि कर्तव्य दक्ष आहे, त्याला काय म्हटलं जातं, डिलिजंट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो डिलिजंट म्हणजे काय होते मराठीमध्ये, मेहनती. मराठीमध्ये मीनिंग काय आहे डिलिजंटचं, मेहनती, उद्योगी, कर्तव्य दक्ष किंवा दक्ष सुद्धा म्हणू शकतो. तर डिलिजंट म्हणजे काय होते, हार्डवर्किंग, जो मेहनती आहे, दक्ष आहे, कर्तव्य दक्ष आहे, उद्योगी आहे, त्याला म्हटलं जातं डिलिजंट. आता याचे सिनोनिम्स काय आहेत, तर सिनोनिम्स आहेत इंडस्ट्रियस आणि अँटोनिम आहे लेझी. ओके, यूज बघून घेऊया आता डिलिजंटचा. शी वॉज डिलिजंट इन कम्प्लिटिंग हर प्रोजेक्ट ऑन टाइम. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, ती तिचा प्रकल्प, प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट, ओके, ती तिचा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यात दक्ष होती किंवा मेहनती होती. तर पण इथे आपण यूज करू डिलिजंटसाठी दक्ष. ओके, ती तिचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दक्ष होती, असं याचा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. ओके, आणि डिलिजंट म्हणजे होतं मेहनती, उद्योगी, कर्तव्य दक्ष आणि दक्ष. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अफिमेरल. अफिमेरल आपण हा वर्ड आधी सुद्धा बघितलेला आहे. तर अफिमेरल म्हणजे काय होते, क्षणभंगूर किंवा तात्पुरतं सुद्धा म्हणता येतं. ओके, सो एफिमेरल म्हणजे काय होते, लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम, म्हणजेच खूप कमी वेळाकरता, खूप कमी काळाकरता जे असते त्याला म्हटलं जातं अफिमेरल. सो अफिमेरल म्हणजे आहे तात्पुरते किंवा क्षणभंगूर, क्षणिक. आपण म्हणू शकतो याला खूप कमी काळासाठी. ओके, शॉर्ट टाइम करता म्हणजे काय होतं अफेमेरल. सो याचे सिनोनिम आहेत ट्रान्झिएंट आणि अँटोनिम आहे परमनंट. ओके, यूज बघून घेऊया आता अफेमेरलचा. सोशल मीडिया ट्रेंड्स आर ऑफन अफेमेरल. म्हणजे सोशल मीडिया ट्रेंड जे आहे ते बहुतेकदा काय असतात, क्षणभंगूर असतात. काही दिवसापुरतेच ते चालू असतात ट्रेंड्स जे आहे ते सोशल मीडियावर, नंतर ते नाहीसे होतात, लुप्त होऊन जातात. सो एफेमेरल म्हणजे काय होते, तर तात्पुरते, क्षणभंगूर आणि क्षणिक. आणि या सेंटेन्सचा अर्थ काय आहे, सोशल मीडिया ट्रेंड्स बहुतेकदा क्षणभंगूर असतात. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इलोक्वेंट. ELOQUENT, इलोक्वेंट. सो इलोक्वेंटचं मीनिंग आहे फ्लुएंट अँड परसिव्हिव्ह इन स्पीच. म्हणजेच जो प्रभावी आहे, जो काही पण बोललं तर त्यांनी तो प्रभावित होतं कोणी पण. ओके, जो जो भावनादर्शी आहे, ज्याच्या भावना जे आहे, जो भावना व्यक्त करतो, त्याला काय म्हटलं जातात इंग्लिशमध्ये, इलोक्वेंट. ओके, सो इलोक्वेंट म्हणजे काय होते, प्रभावी किंवा भावदर्शी. भावना किंवा विकार व्यक्त करणारा म्हणजे काय होतं, इलोक्वेंट. आणखी म्हणू शकतो आपण सुबक. ओके, सो याचे सिनोनिम काय आहेत, आर्टिक्युलेट, वेल स्पोकन आणि एक्सप्रेसिव्ह. काय आहे सिनोनिम्स, आर्टिक्युलेट, वेल स्पोकन आणि एक्सप्रेसिव्ह. आणि अँटोनिम आहेत इन आर्टिक्युलेट, इन इलोक्वेंट आणि हेजिटंट. ओके, सो इलोक्वेंट म्हणजे काय होते, प्रभावी, भावदर्शी, भावना आणि विकार व्यक्त करणारा किंवा सुबक. तर यूज बघून घेऊया सेंटेन्स मध्ये. द इलोक्वेंट स्पीकर कॅप्टिवेटेड द ऑडियन्स. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, सुबक वक्त्याने. ओके, सुबक इथे इलोक्वेंटला सुबक म्हणून यूज करण्यात आलेला आहे आणि स्पीकर म्हणजे होतं वक्ता. ओके, सुबक वक्त्याने श्रोत्यांना म्हणजेच ऑडियन्सला, ऑडियन्स म्हणजे मराठीमध्ये होतं श्रोते. सो सुबक वक्त्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, असं याचा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. ओके,
सो इलोक्वेंट म्हणजे होते इथे सुबक म्हणून यूज करण्यात आलेला आहे. स्पीकर म्हणजे होतं वक्ता आणि ऑडियन्स म्हणजे काय होतं श्रोता. सो सुबक वक्त्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले असा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्रॅग्मॅटिक. PRAGMATIC. प्रॅग्मॅटिकचा काय मिनिंग आहे तर प्रॅक्टिकल अँड रिअलिस्टिक म्हणजे जो काय आहे वास्तववादी आहे किंवा जो सेन्सिबल आहे म्हणजे समजूतदार आहे त्याला काय म्हटलं जातं प्रॅग्मॅटिक असं म्हटलं जातं. सो प्रॅग्मॅटिक म्हणजे काय होते वास्तववादी व्यवहारवादी व समजूतदार. तर सिनोनिम काय आहेत प्रॅग्मॅटिकचे सेन्सिबल आणि अँटोनिम आहे आयडियलिस्टिक. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय होते वास्तववादी व्यवहारवादी आणि समजूतदार जो काय आहे प्रॅक्टिकल आहे आणि रिअलिस्टिक आहे त्याला म्हटलं जातं प्रॅग्मॅटिक. आता यूज बघूया. हिज प्रॅग्मॅटिक अप्रोच सॉल्व द इश्यू क्विकली. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो त्याच्या व्यवहारिक दृष्टिकोनामुळे समस्या लवकर सुटली. तर इथे प्रॅग्मॅटिकला यूज करण्यात आलेला आहे व्यवहारिक. ओके व्यवहारिक म्हणून यूज करण्यात आलेला आहे. अप्रोच दृष्टिकोन. ओके त्याच्या व्यवहारिक दृष्टिकोनामुळे समस्या इश्यू ही लवकर क्विकली काय झाली सुटली सॉल्व्ह झाली असा या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. त्याच्या व्यवहारिक दृष्टिकोनामुळे समस्या लवकर सुटली. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे फिलॅटेलिस्ट. फिलॅटेलिस्टचा काय अर्थ होतो अ पर्सन हू कलेक्ट स्टॅम्प्स. जो असा पर्सन जो स्टॅम्प कलेक्ट करतो. स्टॅम्प म्हणजे काय होते तर जे टपाल तिकीट असतात ते टपाल तिकीट जो जमा करत असतो त्याला काय म्हटलं जातं त्या व्यक्तीला फिलॅटेलिस्ट असं म्हटलं जातं. जो कलेक्ट करतो जो जमा करून ठेवतो त्याला म्हटलं जातं फिलॅटेलिस्ट. तर फिलॅटेलिस्ट म्हणजे काय होते टपाल तिकिटांचा संग्रह करणारा. असा व्यक्ती जो टपाल तिकिटांचा संग्रह करतो त्या व्यक्तीला म्हटलं जातं फिलॅटेलिस्ट. फिलॅटेलिस्टची स्पेलिंग काय आहे PHILATELIST. नेक्स्ट वर्ड आहे ॲव्हियरी. ॲव्हियरी म्हणजे काय होतं अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. तर अशी जागा जिथे पक्ष्यांना ठेवलं जातं. आता पक्ष्यांना कुठे कुठे ठेवलं जातं तर बर्ड सँच्युरीमध्ये ठेवलं जातं किंवा पिंजऱ्यांमध्ये सुद्धा ठेवलं जातं. तर ते काय आहे त्यांची जागा बनवलेली आहे त्यांच्यासाठी स्पेसिफिकली. सो ॲव्हियरी म्हणजे काय होते तर स्पेशल त्यांच्यासाठी एक जागा बनवलेली आहे जिथे पक्षी ठेवल्या जातात त्याला म्हटलं जातं ॲव्हियरी इंग्लिशमध्ये वन वर्डमध्ये. तर AVIARY ही स्पेलिंग आहे ॲव्हियरीची. आणि अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट जिथे पक्ष्यांना ठेवलं जातात ती जागा असो किंवा पिंजरा असो त्याला म्हटलं जातं ॲव्हियरी. सो मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ पक्षी ठेवण्यासाठी केलेला किंवा केलेली जागा किंवा पिंजरा म्हणजे काय होतं ॲव्हियरी. केलेली जागा किंवा केलेला पिंजरा. ओके नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे ॲक्सेप्टेबल. ॲक्सेप्टेबलची करेक्ट स्पेलिंग जी आहे ती आहे ऑप्शन बी ACCEPTABLE. तर ॲक्सेप्टेबल म्हणजे काय होते स्वीकार करणे. स्वीकारणे किंवा स्वीकृती सुद्धा म्हटलं जातं अनुमती सुद्धा म्हटलं जातं आणि मान्यता सुद्धा म्हटलं जातं. तर ॲक्सेप्टेबलची करेक्ट स्पेलिंग आहे ACCEPTABLE आणि मराठीमध्ये याचा अर्थ काय आहे स्वीकार स्वीकृती अनुमती आणि मान्यता. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ॲक्वायर. तर ऑप्शन बी करेक्ट स्पेलिंग आहे ॲक्वायरची ACQUIRE.
एक्वायर करणे म्हणजे काय होते मराठीमध्ये, तर आता मिळवणे. एक्वायर करणे म्हणजे मिळणे किंवा मिळवणे किंवा विकत घेणे. संपादन करणे किंवा ताब्यात घेणे म्हणजे काय होतं, एक्वायर करणे. जसं कोणी कोणी म्हणतात ना, मी ती जागा एक्वायर केलेली आहे, म्हणजे ती जागा मी माझ्या ताब्यात घेतलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो एक्वायरची स्पेलिंग काय आहे, ACQUIRE. आणि एक्वायर म्हणजे काय होतं, मिळणे, मिळवणे, विकत घेणे, संपादन करणे किंवा ताब्यात घेणे. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे गो द एक्स्ट्रा माइल. गो द एक्स्ट्रा माइलचं मिनिंग काय होतं, टू मेक मोर एफर्ट्स दॅन एक्सपेक्टेड. म्हणजेच जे एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा जास्त काही करणे, म्हणजेच जास्त एफर्ट्स लावणे, त्याला म्हटलं जातं गो द एक्स्ट्रा माइल. सो गो द एक्स्ट्रा माइलला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, अपेक्षेपेक्षा जास्त करणे म्हणजे काय होतं, गो द एक्स्ट्रा माइल. सो एक एक्झाम्पल बघून घेऊया आपण. शी ऑलवेज गोज द एक्स्ट्रा माइल टू हेल्प हर स्टुडंट्स. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो सेंटेन्सचा, ती नेहमीच तिच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अधिक प्रयत्न करते. ओके, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. परत एकदा सांगून देते, ती नेहमीच, ओके, ती नेहमीच तिच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अधिक प्रयत्न करते, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि यामध्ये असं एक्स्ट्रा माइलला यूज करण्यात आलेला आहे, गो द एक्स्ट्रा माइलला यूज करण्यात आलेला आहे या फ्रेजला. नेक्स्ट आहे ब्रेक द इंटरनेट. ब्रेक द इंटरनेटचं काय मिनिंग आहे, टू कॉज अ मॅसिव्ह ऑनलाईन सेन्सेशन. जसं काल काय झालेलं, RCB जिंकलेली आहे IPL, तर त्याच्यामुळे काय झालेलं की जे त्यांचा जो पेज होता RCB फॅन्सचा किंवा RCBचा जो ऑफिशियल पेज होता, त्याच्यामुळे काय झालं तिथे खूप सारी मॅसिव्ह क्राऊड आलेला आणि त्याच्यामुळे काय झालेलं तिथे ब्रेक झाला इंटरनेट. म्हणजेच काय झालेलं आहे, मॅसिव्ह ऑनलाईन सेन्सेशन. तर काय झालेलं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती इंटरनेटवर काहीतरी करते किंवा शेअर करते आणि ते व्हायरल होते आणि काय होतं, आणि वणव्या सारखे पसरू लागते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं ब्रेक द इंटरनेट असं म्हटलं जातं. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं की काल जशी RCB जिंकलेली आहे IPL, सो त्याच्यामुळे काय झालेलं, त्यांचा जो पेज आहे त्या पेजवर खूप काही पोस्ट करण्यात आलेला आहे, तर त्या पोस्ट बघून काय झालेलं, ब्रेक झालेलं इंटरनेट, ब्रेक द इंटरनेट याचा हा अर्थ होतो. आणि सविस्तरपणे सांगितलं गेलं तर काय होतं, जेव्हा एखादी व्यक्ती इंटरनेटवर काहीतरी करते किंवा शेअर करते आणि ते व्हायरल होतं आणि ते वणव्यासारखं पसरू लागतं, म्हणजेच ते व्हायरल झालेलं आहे, पसरू लागलेलं आहे जिकडे तिकडे, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, ब्रेक द इंटरनेट. सो एक्झाम्पल बघूया याचं काय आहे, हर व्हायरल व्हिडिओ ऑलमोस्ट ब्रोक द इंटरनेट. म्हणजेच तिच्या व्हायरल व्हिडिओमुळे ऑनलाईन खळबळ उडाली. ओके, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये, तिच्या व्हायरल व्हिडिओमुळे ऑनलाईन खळबळ उडाली असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं याच्यामध्ये ब्रेक द इंटरनेट, ब्रोक द इंटरनेट यूज करण्यात आलेला आहे. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. स्पेलिंग सुद्धा बघितलेलं आहे आपण. करेक्ट जे आहे ते आहे फर्स्ट ऍक्सेप्टेबल, त्याची स्पेलिंग आहे ACCEPTABLE आणि एक्वायरची करेक्ट स्पेलिंग काय आहे ACQUIRE. सो हे आज नवीन होतं आपल्यासाठी, फिलॅन्टेलिस्ट. सो फिलॅन्टेलिस्ट म्हणजे काय होतं, टपाल तिकिटांचा संग्रह करणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं फिलॅन्टेलिस्ट. आणि ॲव्हियरी म्हणजे काय होतं, पक्षी ठेवण्यासाठी केलेला जो पिंजरा असतो किंवा जागा असते त्याला म्हटलं जातं
ॲव्हियरी. ओके, सो हे आहेत आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, यांचे मिनिंग्स परत एकदा तुम्ही वाचून घ्या. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.